पाठपुरावा सभागृह मंजूर केलेला आहे आणि आज आपण पूर्ण झालेलं आहे. लोकार्पणासाठी आपण साहेबांना करून लोकार्पण केलेलं आहे. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधूंनो, आमच्या लढ्याच्या आणि जे मनोरंजन महोदय असो किंवा गावातले आणखी कार्यकर्ते सरपंच, एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि त्याच्या अगोदर मला ही रिकामी जागा दाखवली होती की महोदय पवार साहेबांनी इथं सभागृह झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मी ती गोष्ट ध्यानात ठेवून संचालक किनवट यांच्या माध्यमातून तत्कालीन खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या सहकार्याने हा भव्य सभागृह आपण 75 लाख रुपयाचं आज आपल्या केदारपुरा येथे लोकार्पण सोहळा सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे. खरं तर दुसरं सुद्धा याच्याबरोबर एक महानपूर्व आपण चिरंजीव पुत्र केशवदादा यांच्या हस्ते भूमिपूजन केलं महादापूरला. ही जागा थोडी अपुरी होती, आणखी आम्ही जास्तीचे दिले असते, परंतु जागा छोटी होती त्यामुळं आज इथं गोरगरिबांचे सर्वांचे छोटे मोठे कार्यक्रम इथं आपण करू शकतो. त्याचबरोबर दुसरं सुद्धा भूमिपूजन करायचं होतं, परंतु केदारनाथ संस्थानचे महंत मृत्युंजय भारती हे प्रयाग येथे कुंभ मेळाव्यासाठी गेलेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आल्याच्या नंतर भूमिपूजन करावं. त्याच्यामुळे आजचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण पुढं तिथं सुद्धा 1 कोटी रुपये टाकले. त्याच्या अगोदर सुद्धा 50 लाख रुपयाचे हेमंतभाऊ यांच्या माध्यमातून केदारनाथ संस्थानाला काम जे काही सांगितलं होते बाबा ते सुद्धा आपण करू शकू. त्याच्यानंतर भविष्यात काम होणार आहे. त्याचबरोबर परवाच मी संजय शिरसाट साहेब समाज कल्याण मंत्री त्यांच्याकडे जाऊन बसलो होतो. कित्येक दिवसाचा हा केदारपुराच्या बाजूला वृद्धाश्रम तिथं झाडे झुडपं वाढले आणि बंद पडलेला आहे. हा वृद्धाश्रम सुद्धा आपल्याला हाती घ्यायचा आहे लवकरच आणि तिथं सुद्धा तिथली सगळी साफसूफ करून तिथं चांगली व्यवस्था करून जेणेकरून त्याची बोलावा वेळ येऊ नये. परंतु जे काही कोणी तिथे येतील त्या वृद्ध महिला असो किंवा पुरुष असो त्यांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून परवा चर्चा झाली आमची महाराष्ट्राचे सामाजिक मंत्री यांच्या आज आला आहे आणि त्याची आज पहिला दिवस आहे. त्याच्या कार्यक्रमासाठी नांदेडहून अशोकराव चव्हाण साहेब निघालेले आहे. जवळजवळ आता पर्यंत आलेले आहे. म्हणून कोणालाही म्हणजे नाव न घेता राज्यात आपल्याला त्यांच्या कार्यक्रमासाठी निवडून जायचं आहे. परंतु जे काही गावातले काम छोटी मोठी सुद्धा भूमिपूजन संपन्न झालं असं मी जाहीर करतो. आणि काही जरी गावांचं काम असेल मी सदैव सोबत आहे. बैठकीमधून आपण देऊ जरी नाही झालं तुम्ही
आज आम्हाला खरं म्हणजे आमदार हेमंत भाऊ पाटील आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख आताचे या विभागाचे आमदार भाऊरावजी कदम साहेब यांच्या प्रयत्नातून एक 75 लाख रुपयाचं सभागृह केदारगुडा इथे आदिवासी विकास विभागाकडून मंजूर होऊन त्याचं काम पूर्णत्वास येऊन आज लोकार्पण सोहळा झालेला आहे। आम्हाला मनस्वी आनंद होत आहे की आदिवासी विभागामध्ये आज तारखेपर्यंत कोणत्याही आमदारांनी या विभागातल्या कोणत्याही आमदारांनी एवढे मोठे भव्य सभागृह जसं की या केदारगुडाला एक झालेला आहे आणि माधापूर इथे 1 कोटी रुपयाचं सभागृह आदिवासी विकास विभागाकडून मंजूर झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा आदिवासी विभागातल्या जे काही गावं आहेत तिथं सभागृहासाठी आम्ही प्रयत्नरत राहणार आहे, जेणेकरून तिथल्या गोरगरीब आदिवासी समाजाचे लग्न कार्यासाठी, लग्न समारंभासाठी किंवा इतर कोणत्याही समारंभासाठी जे काही मांडवामध्ये याच्यामध्ये मंडपामध्ये जे काही खर्च होणार आहे ती किंवा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी त्या गावाला सभागृह उपलब्ध होईल।